जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला। या सोहळ्यात सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी संजू माधव बेनाडे यांना त्यांच्या उल्लेखनीय व आदर्श कार्याबद्दल आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने गौरवण्यात आले। कार्यक्रमाला संजू बेनाडे यांच्या कुटुंबियांची विशेष उपस्थिती होती, ज्यामुळे सोहळ्यास अधिक भावपूर्ण वातावरण लाभले। गेल्या काही वर्षात ठाणगाव ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी बेनाडे यांनी सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी बजावली आहे। गावातील स्वच्छता उपक्रम, पाणी पुरवठा व्यवस्थापन, कचरा संकलन व विल्हेवाट, ग्राम सौंदर्य, शासकीय योजनांची काटेकोर अंमलबजावणी, डिजिटल नोंदी व्यवस्थापन आदी क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले। विशेषतः नागरिकांना वेळेवर व पारदर्शक सेवा देणे आणि ग्रामस्थांचा सहभाग वाढवत गाव विकासाला गती देणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य मानले जाते। ठाणगाव ग्रामपंचायतीच्या त्यांच्यावर असलेला विश्वास आणि सहकार्य यामुळे विकासाला नवी दिशा मिळाली आहे। पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रतिभा संगमनेरे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत डॉक्टर वर्षा फटोळ हे अधिकारी उपस्थित होते। संजू बेनाडे यांच्या या सन्मानामुळे ठाणगाव ग्रामपंचायतीसह संपूर्ण सिन्नर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थ व सहकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येते। हा पुरस्कार त्यांच्या ग्रामीण विकासातील कार्याला आणखी प्रेरणा देणारा ठरेल अशी भावना व्यक्त होते। महिने मी महसूल विभागात पण होतो आणि आता 4 महिने झालं आपल्या ग्रामविकास विभागात आहे। एक गोष्ट मला प्रचंड एक अभिमान वाटतो की जी शिस्त आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे आहे ती अनपॅरलल आहे, ती खूप चांगली आहे। याचं एक उदाहरण म्हणजे त्या दिवशी आपल्या बिल्डिंगचं नवीन उद्घाटन होतं, तेव्हा आम्हाला ग्रामसेवकांना बोलवायचं होतं, पण आम्हाला एक भीती होती की जर हे भरलं ग्राउंड म्हणजे इथला जो पॅसेज भरला तर मग लोकांना बाहेर कसं काढायचं। पण मला सांगायला आनंद वाटतो की एक मेसेज फक्त आम्ही ग्रामसेवकांना दिला की आता भरलेलं आहे, आपण पलीकडे जावा। एकानेही तक्रार न करता शांततेत सगळे लोक आपले पलीकडे गेले। याच्यावरून दिसते की नाशिक जिल्ह्यातले जे आपले ग्रामपंचायत अधिकारी आहेत अतिशय शिस्तबद्ध आहेत। त्यामुळे त्या दिवशीच आम्ही ठरवलं की जर पहिला कार्यक्रम आपला नवीन बिल्डिंगमध्ये करायचा तर या सर्व आपल्या कुटुंबासोबत करायचा, म्हणून आचारसंहिता लागेल किंवा बाकीच्या काही गोष्टी होतील, पण म्हटलं त्याच्या आधी आपण कार्यक्रम पूर्ण करून घ्यायचा। आणि त्याच्यासोबतच मी इथं तुम्हाला एक प्रॉमिस पण करायला आलोय की इथून पुढे हे सगळे जे आपल्या कुटुंबाचे कार्यक्रम होतील ते रेग्युलर होतील, त्याच्यात कुठलाही खंड पडणार नाही, जे काय असेल रेग्युलर होईल। दुसरं की नाशिक जिल्हा हा पुरस्कारांचा जिल्हा समजला जातो, याचं कारण मला त्या दिवशी समजलं। म्हणजे आपल्या समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आपल्याला वेबसाईट बनवायच्या होत्या। आपण फक्त एकच मेसेज दिला मी त्या दिवशी उपमुख्य कार्यकारी मॅडमला की आपल्याला वेबसाईट बनवायच्या आहेत, आणि 15 दिवसांनी मी जेव्हा आढावा घेतला तर आपले 100% वेबसाईट बनून रेडी होत्या। मला बाकीच्या सीओचे फोन आले, माझे जे सिनियर्स आहेत किंवा बॅचमेट, की तुम्ही एवढं कसं केलं। तर मला अभिमानाने सांगावं वाटतं की आपल्या सर्व ग्रामसेवकांनी पर्सनली लक्ष घालून वेबसाईट किंवा बाकीच्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने बनवल्या। म्हणजे माझ्याकडे तर एक वेंडर पण आले होते, त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही सर्वांना ग्रामपंचायतींना वेबसाईट बनवतो। मी त्यांची वेबसाईट बघितली आणि आपल्या दिंडोरीचे कुठले ते ग्रामपंचायत होती खडक सुकेरीची वेबसाईट त्या सॉफ्टवेअर इंजिनियर पेक्षा चांगली बनवलेली आहे तिथली। तर असे आपला एक स्ट्रेंथ वाली लोक आहेत। आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं की आता इथून पुढे एक आपण कुटुंब म्हणून काम करूया। काही गोष्टी आहेत की आपल्यात थोडेसे एकमेकांमध्ये थोडीशी स्पर्धा आहे किंवा एकी नाहीये, पण जेव्हा नाशिक जिल्हा म्हणून आपल्याला पुढे जायचंय, पुरस्कारांचा जिल्हा पुढे जायचंय, तर ग्राउंडवर काम करणाऱ्या मंडळींची एकी पाहिजे। म्हणजे उद्या प्रधानमंत्री महोदयांनी जरी सांगितलं की ही गोष्ट करायची तरी शेवटी करावी, आणि त्याची पूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचीच आहे। शेवटी त्यांनी केलं तर मग आपल्याला पुरस्कार भेटणार आहे। जसं की आपला पंचायत समृद्ध राज अभियानचा पुरस्कार आहे, जिल्ह्याला तेव्हाच पुरस्कार भेटणार आहे जेव्हा सर्व गावांचं एव्हरेज चांगलं येणार आहे। सर्व गावांचं एव्हरेज तेव्हाच चांगलं येणार जेव्हा आपल्या ग्रामपंचायत अधिकारी अतिशय जिकिरीनं काम करतील। तर मला अशी अपेक्षा आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, की नाशिक जिल्ह्याला आपण आता मी मागं पण बोललो होतं की आतापर्यंतचे पुरस्कार म्हणजे आपण 9वी पर्यंत पहिलं आलेलो आहे। पंचायत समृद्ध राजचा पुरस्कार म्हणजे आपल्याला 10वीच्या बोर्डात पहिलं यायचंय। तर मला सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून प्रॉमिस पाहिजे की आपण जीव लावून येते पुढचा 1.5 महिना काम करा। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।